नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। उद्धव आणि राज ठाकरे यांच्या मनोमिलनाच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरलाय। महाराष्ट्र हितापुढे आमचे वाद क्षुल्लक असल्याचं विधान मनसे प्रमुख राज ठाकरेंनी केलं। त्यावर माझ्याकडून सगळी भांडणं मिटली, पण माझी एक अट आहे, माझ्यासोबत येऊन हित आहे की भाजप सोबत जाऊन हित आहे ते आधी ठरवा, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांना सकारात्मक प्रतिसाद दिलाय। बनावट पनीर आणि पनीर ऐवजी चीज एनॉलॉगचा वापर होत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे। म्हणूनच एफडीएने आता आपला मोर्चा पनीर विक्रेत्यांकडे वळवला असून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडून देण्यात आले आहेत। पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांनी मुंबईतील मलबार हिल परिसरात 1936 साली स्वतःसाठी साऊथ कोर्ट नावाचा एक आलिशान बंगला बांधला होता। भारताच्या विभाजनानंतर जिना पाकिस्तानात गेले आणि त्यांचा हा बंगला भारत सरकारच्या ताब्यात आला। आता सरकारने या बंगल्याबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। लवकरच या बंगल्याचे नूतनीकरण केले जाणार आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील 87,000 कर्मचारी व अधिकारी यांच्या पगारातून कपात केलेली 1240 कोटी रुपयांची रक्कम एसटीने पीएफ ट्रस्टमध्ये भरली नसल्याने गुंतवणुकीवरील अंदाजे 100 कोटी रुपये इतकी व्याजाची रक्कम बुडाली असल्याची माहिती महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी दिली आहे। गर्भवती तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी पुण्यातील दीनानाथ रुग्णालयावर आरोप केले जात आहेत। याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले आहेत की जी अपेक्षा होती तीच दुर्दैवानं खरी ठरली। आम्ही आरोप करत होतो की सरकारला हे प्रकरण दडपायचंय। एका मातेचा मृत्यू होतो आणि तिच्या आरोपींना थेट वाचवलं जाते। दीनानाथ रुग्णालय हे रुग्णांच्या सेवेसाठी आहे, मात्र ते तिथं धंदा तसंच सावकारी करतायत। या रुग्णालयाला वाचवण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतायत, अशी जोरदार टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे। राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे साकारण्यात येत असलेल्या बाह्य रिंग रोडच्या पूर्व आणि पश्चिम भागातील काही ठिकाणी अतिरिक्त जमिनी संपादित करण्याचा प्रस्ताव महामंडळाने राज्य सरकारकडे सादर केलाय। यात पश्चिम भागासाठी 10 तर पूर्व भागातील 22 गावांमधील काही जमीन संपादित केली जाणार आहे। राज्य सरकारने प्रस्ताव मान्य केल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून भूसंपादन प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। पुणे जिल्ह्यातील भू अभिलेख विभागाचे 2 वरिष्ठ अधिकारी सध्या अडचणीत आले आहेत। जमिनीच्या मोजणी संदर्भात 50 लाख रुपयांची लाच मागितल्याच्या गंभीर आरोपानंतर उप अधीक्षक अमरसिंग पाटील आणि मोजणी अधीक्षक किरण येटोळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी तक्रारदारांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे थेट तक्रार केली होती। त्यानंतर प्रशासनाने लक्ष घातल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पूर्व नागपुरातील भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये साठवलेल्या कचरा ढिगाऱ्याला दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली। कचऱ्याचे मोठमोठे ढिगारे बऱ्याच काळापासून असल्याने आगीमुळे त्यात स्फोटही होत आहेत। आगीचा धुराळा 2 किलोमीटर पर्यंत दिसत असून भांडेवाडी लगतच्या वस्तीतील घरांमध्ये धूर पसरलाय। जेईई मेन सत्र 2 चा निकाल जाहीर करण्यात आलाय। एनटीए कडून शुक्रवारी रात्री उशिरा हा निकाल जाहीर करण्यात आला। त्यासोबतच या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांची यादीही जाहीर करण्यात आली आहे। ज्या परीक्षार्थींनी ही परीक्षा दिली होती ते जेईई मेनच्या अधिकृत संकेतस्थळावर jeimain.nta.nic.in वर जाऊन त्यांचा निकाल पाहू शकतात। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपी वाल्मिक कराडचा एन्काउंटर करण्याचा कट रचल्याचा थेट मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरच आरोप करणारी चित्रफित समाज माध्यमातून प्रसारित करत राज्यभर खळबळ उडवून देणारे बीड येथील सायबर पोलीस ठाण्यातील निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित गंगाधर कासले याला शुक्रवारी पुण्यात अटक करण्यात आली। अटकेनंतर त्यांना दुपारी बीडमध्ये आणण्यात आले। त्याला 21 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत। आशा वर्कर असलेल्या महिलेचे विवाह बाह्य संबंध असल्याच्या संशयातून पतीने गळा दाबून तिचा खून केलाय, तसेच स्वतः देखील गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केलाय। या प्रकरणी पोलिसांनी पतीला शुक्रवारी चौकशीसाठी बोलावले। त्यावेळी त्याने पोलीस ठाण्यात फरशी पुसण्याचे लिक्विड प्राशन केले। उपचारादरम्यान शनिवारी पहाटे 2:45च्या सुमारास त्याचा मृत्यू झालाय। पोलीस असल्याचे भासवून 2 अनोळखी इसमांनी एका 70 वर्षीय वृद्ध महिलेचे सुमारे 2,10,000 रुपयांचे सोन्याचे दागिने लांबवल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय।
17 एप्रिलला मुख्यमंत्री बाजार समिती योजनेअंतर्गत तालुका स्तरावर नवीन बाजार समित्या स्थापन करण्याचा तत्वतः शासन निर्णय घेण्यात आला आहे। यात चंद्रपूर जिल्ह्यातील 2 बाजार समितींचा समावेश करण्यात आलाय। या 2 बाजार समितींमध्ये बल्लारपूर व जिवतीचा समावेश आहे। नवीन बाजार समिती निर्माण झाल्यास शेतमाल विक्रीला चालना मिळण्यास मदत होईल। 1 एप्रिल पासून विजेचे बिल प्रति युनिट 60 पैशांनी महागले असताना शासनाने कडक उन्हात राबवणाऱ्या रोहियो मजुरांच्या मजुरीत दिवसाला केवळ 15 रुपयांची वाढ केली आहे। त्यामुळे रोहियो मजुरात नाराजीचा सूर असून ही मजुरांची थट्टाच असल्याची भावना व्यक्त होत आहे। या वाढत्या महागाईच्या दिवसात आम्ही खर्च कसा भागवायचा असा प्रश्न आता विचारला जातोय। एप्रिलमध्ये तापमान 44 अंशांवर गेल्याने जलस्रोतांना कोरड पडली व पाणी टंचाईची तीव्रता वाढली आहे। उंचावरील दुर्गम भाग असलेल्या मेळघाटात दाहकता वाढली आहे। सद्यस्थितीत तहानलेल्या 12 गावात टँकरने पाणी पुरवठा होतोय। शिवाय 57 गावांमध्ये 23 विंधन विहिरी व 44 खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले। पाणी टंचाईची चटके अमरावती जिल्ह्यात जाणवायला लागले आहेत। राजस्थानमधील डुंगरपूरमध्ये लग्नाच्या 1 दिवस आधी वधूचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे। शुक्रवारी 18 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास लग्न घरापासून 100 मीटर अंतरावर असलेल्या विहिरीत तिचा मृतदेह आढळला। गुरुवारी रात्री वधूला घोड्यावर बसवून संपूर्ण गावात मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली। नवरदेवाची वरात 19 एप्रिल रोजी येणार होती, पण त्यापूर्वीच वधूच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे। देशातील तूर डाळीच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे। सरकारने किंमत समर्थन योजना अंतर्गत यावर्षी आतापर्यंत 3,40,000 टन तूर खरेदी केली आहे। त्यामुळे आगामी काळात तुरीच्या डाळीची किंमत कमी होण्याची शक्यता आहे। यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे। 4 मजली इमारत कोसळून तब्बल 4 जणांचा मृत्यू झाला असून काही नागरिक ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे। ही धक्कादायक घटना दिल्लीतील मुस्तफाबाद परिसरात शनिवारी पहाटे घडली। घटनास्थळावर पोलीस पथक पोहोचले। घटनास्थळावर बचाव कार्य देखील सुरू आहे। छत्तीसगडमध्ये नक्षलवादी आघाडीवर सुकमा पोलिसांना मोठं यश मिळालंय। सुकमा पोलिसांसमोर एक नक्षलवादी जोडप्यासह 22 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय। यामध्ये 9 महिला माओवाद्यांचाही समावेश आहे। या सर्व माओवाद्यांवर एकूण 40,50,000 रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं। भाजपा नेते आणि लोकप्रिय अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात बिगुल वाजवला आहे। दक्षिणेतील राज्य पश्चिम बंगालमध्ये कमळ फुलवण्यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरू आहेत। तुष्टीकरणाच्या राजकारण सुरू असल्याने पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी त्यांनी केली आहे। तर विधानसभा निवडणुका या लष्कराच्या देखरेखीत घेण्याची मोठी मागणी मिथुनदांनी केली आहे। अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांना सामोरे जात असलेल्या येमेनमधील हौथी बंडखोरांनी शत्रूशी सामना करण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचं म्हटलं आहे। पश्चिम आशियातील अमेरिकेचे मित्र देश सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीवरही हौथींची नजर आहे। सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती येमेनमध्ये हस्तक्षेप करू शकतात अशी भीती हौथींना आहे। हौथींनी या दोन्ही देशांना इशाराही दिलाय। भारताच्या आक्षेपानंतर श्रीलंकेचा पाकिस्तान सोबतचा नौदल सराव रद्द करण्यात आलाय। श्रीलंकेतील त्रिंकोमाली बंदराजवळ हा सराव करण्याचा पाकिस्तानच्या प्रस्तावाकडे भारताला चिथावणी देण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात होते। श्रीलंकेने परदेशी संशोधन जहाजांच्या आगमनावर वर्षभरासाठी बंदी घातली आहे। बांगलादेशात हिंदू समाज विरुद्धच्या हिंसाचाराच्या घटना रोखण्यात मोहम्मद युनूस सरकार अपयशी ठरले। बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांवरील हिंसाचार थांबताना दिसत नाही। उत्तर बांगलादेशातील दिनाजपूर जिल्ह्यात हिंदू समुदायाच्या एका प्रमुख नेत्याचे घरातून अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली। ढाक्यापासून वायव्येस 330 किलोमीटर अंतरावर असलेल्या दिनाजपूरमधील वासुदेवपूर गावातील रहिवासी भावेश चंद्र रॉय यांचा मृतदेह गुरुवारी सापडला आहे। इस्रायल डिफेन्स फोर्सेसने त्यांचा जवळपास 1000 राखीव सैनिकांना काढून टाकले। इस्रायलचे लष्कर प्रमुख अयार झमीर आणि हवाई दलाने राखीव सैनिकांना बडतर्फ करण्याचा निर्णय घेतलाय। तथापि ही बडतर्फी कधी होईल हे अद्याप माहित नाही। या सैनिकांनी गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धाविरुद्ध आवाज उठवला होता आणि ओलिसांच्या सुटकेला प्राधान्य देण्यासाठी तत्काळ युद्धबंदीची मागणी केली होती। शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी पालकांनी बोगस पत्ते दिल्याचा प्रकार खारघरमध्ये उघडकीस आलाय।
यामुळे येथील विश्वज्योत शाळेतील 13 विद्यार्थ्यांचे प्रवेश पनवेलच्या गट शिक्षण अधिकाऱ्यांनी रद्द केले आहेत. आर्थिकदृष्ट्या मागास पालकांच्या मुलांना खासगी शाळांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी सरकारने RTE प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. मागील काही आठवड्यांमध्ये अमेरिकेतील 1000हून जास्त विदेशी विद्यार्थ्यांचा व्हिसा किंवा वैधता रद्द करण्यात आली. अनेकांनी याबाबत ट्रम्प प्रशासनाविरोधात खटले दाखल केले आहेत. सरकारने कायदेशीर प्रक्रिया न राबवता अचानक आमची वैधता रद्द केली, तसेच आम्हाला बाजू मांडण्याची संधीही देण्यात आली नाही, असे या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. नव्या संशोधनात हायड्रोजन वायू हा आकाशगंगांभोवती एक पातळ अदृश्य थरात पसरलेला असल्याचं समोर आलंय. या संशोधनामुळे अंतराळाची निर्मिती स्पष्ट होण्यास मदत तर होईलच, शिवाय आकाशगंगांच्या मध्यभागी असलेली कृष्ण विवर पूर्वीपेक्षा अधिक सक्रिय आहेत हेही सांगता येईल. देशातील सर्वात मोठी खासगी बँक HDFC बँकेने त्यांच्या मुदत ठेवी खात्यांवरील व्याजदर कमी केले आहेत. ही कपात विशिष्ट कालावधीसाठी केलेल्या FDवर 50 बेसिस पॉइंट्स पर्यंत आहे. हे नवीन दर 3 कोटी रुपयांपेक्षा कमी किमतीच्या FDवर लागू होतील. हे दर आजपासून म्हणजेच 19 एप्रिल पासून लागू झाले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाच्या एका विधानामुळे उत्तराखंडमधील लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. उर्वशीनं दावा केला होता की बद्रीनाथ मंदिराजवळ तिच्या नावाचं मंदिर असून लोक तिथे येऊन नतमस्तक होतात आणि पूजाही करतात. चारधाम मधील पुजारी आणि केदारनाथ तीर्थयात्रेचे पुजारी संतोष त्रिवेदी आणि गौरक्षा नेते थानापती मणि महेश गिरी महाराज यांच्यासह अनेक धार्मिक नेत्यांनी उर्वशीच्या या विधानावर तीव्र आक्षेप घेतलाय. BCCIनं एका फ्रँचायझीच्या सहमालकावर म्हणजेच गुरमीत सिंग भामरा यांच्यावर बंदी घातली आहे. 2019च्या मुंबई T20 लीग हंगामात घडलेल्या एका घटनेच्या चौकशीनंतर BCCI लोकपाल न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांनी गुरमीत सिंगवर बंदी घातली. चौकशीत असं आढळून आलं की भामरांनी शहरातील 2 क्रिकेटपटू धवल कुलकर्णी आणि भाविन ठक्कर यांच्याशी फिक्सिंगसाठी संपर्क साधला होता. अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.